बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. या निवडणुकीच्या निमित्तानं अंमल माडकांची भूमिका, माझी भूमिका काय असणार, पण यात मी महायुतीचा उमेदवार म्हणून राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा, त्याचबरोबर महायुतीमध्ये असणारे सर्व घटक पक्ष, आदरणीय आठवले साहेब असतील, सर्वच या घटक पक्षाचे सगळे प्रमुख मंडळी यांचं मी धन्यवाद मानतो. कारण एक विश्वास दाखवून मला या मतदारसंघाची तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आणि माझ्या माध्यमातून प्रश्न या दक्षिण विधानसभाचे सुटावेत, आपली सेवा करायची संधी त्यांनी मला दिली, त्याबद्दल या सर्व नेत्यांचं मी मनापासून धन्यवाद मानतो. कारण तुम्ही ज्या विश्वासानं मला या निवडणूक लढवण्यासाठी उभं केलंय, त्यासाठी इथं सगळ्यात महत्वाची जी शक्ती उभी आहे, माझ्याबरोबर बसली आहे, ती सगळी स्त्री शक्ती आहे. तिलाही मी विनम्र अभिवादन करतो. कारण तुमच्याशिवाय येणाऱ्या 20 तारखेला किंवा 23 तारखेला जो मला गुलाल लागणार आहे, या राजेंद्रनगर मधून मला गुलाल लागणार आहे, मला नक्की खात्री आहे. कारण आपल्या उपस्थितीमध्येच मला हे जाणवत आहे. पण मी नुसता विजयी होणार नाही, पण मला थोडासा पाठीमागचा विषय आपल्या सगळ्यांना सांगायला आवडेल. कारण 14 ते 19 मला विजयी करण्यामध्ये तुमच्या सगळ्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यात थोडंसं माझ्याकडून कसूर राहिली असेल, पण माझी ओळख महाराष्ट्राला आणि देशाला करून दिली असेल तर या कोल्हापूरच्या दक्षिणच्या जनतेने करून दिली आहे. त्यामुळे माझं आयुष्यभर प्रेम, मी आयुष्यभर आपला ऋणी असणार आहे, मला या ठिकाणी आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे. बंधूंनो, आपण या ठिकाणी सगळ्यांचं मनोगत ऐकलं, पण मला थोडंसं पाठीमागच्या विषयासंदर्भात बोलायला आवडेल. कारण आज सगळे तुम्ही उत्सुकतेने ऐकताय माझं भाषण. कारण गेले 15 वर्ष कोल्हापूर महानगरपालिकेची सत्ता ही काँग्रेसच्या माध्यमातून काँग्रेसच्या ताब्यात आहे. गेले 15 वर्ष झाले काँग्रेसचे प्रमुख नेते मंडळी आपल्यावरती एक विश्वास दाखवत आहेत आणि आपल्याला सांगतायत की आम्ही आपल्यासाठी खूप काय करून देऊ. आदरणीय जयंत पाटील सरांनी आपली भूमिका सांगितली. 14 ते 19 मी तर कोट्यवधीची कामं आपल्या या ठिकाणी केलेली आहेत. रस्ता असेल, ड्रेनेज असेल, पिण्याच्या पाण्याची लाईन असेल. पण त्यानंतर सुद्धा या भागामध्ये 19 ते 24 बघायला गेलं, ज्या विश्वासाने तुम्ही त्यांना निवडून दिलं, त्या विश्वासाने तुमचा त्यांनी विश्वासघात केलाय, मला या ठिकाणी तुम्हाला सांगायला आवडेल. कारण जी आश्वासनं दिली या दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सर्व जनतेला, त्यातलं एकही काम त्यांनी केलं नाही. कारण नुसती दिशाभूल करायचं काम केलं. कारण ठाणेकर साहेब, तुम्ही पहिला मुद्दा मांडला की विश्वासघात केला. सत्तेचा वापर गेले 2.5-3 वर्ष तुम्ही करत असताना तुम्हाला या लोकांनी निवडून दिलं, त्यांचा का तुम्हाला विसर पडला? प्रामुख्याने गेले 6 महिन्यापूर्वी अंतर्गत विकास काम करत असताना मी स्वतः या ठिकाणी जाहीर केलंय की निवडणुकीच्या दरम्यान, निवडणूक नाही पण निवडणुकी नसताना सुद्धा मी आपलं प्रॉपर्टी कार्ड करून देणार, तुमचा निवारा नियमित करणार. ज्यावेळी आठवण मी करून दिली त्यावेळी काँग्रेसच्या नेत्यांना जाग आली आणि सांगितलं की बाबा, हे मी नियमितीकरण करत असताना तुम्हा सगळ्या लोकांबरोबर मी स्वतः अंमल माडिक तुमच्या बरोबर जिथं ज्या ठिकाणी मला रस्त्यावर उतरायला लागलं तरी चालेल, पण तुमचं प्रॉपर्टी कार्ड करून दिल्याशिवाय अंमल माडिक बसणार नाही, हे मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं.